आज आपण 90च्या काळात एकदम साध्या पद्धतीने केली जाणारी कांद्याची पात, जी चवीला अप्रतिम लागते व बघता क्षणी खाऊ वाटते अशी ही कांद्याची पात करणार आहे, जी मटकीची डाळ घालून तयार करणार आहे व हिची एक वेगळी पद्धत आहे। ती आपण कशी करायची ती या व्हिडिओमध्ये बघूया। भाकरी बरोबर अप्रतिम लागते, नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा। आता ही कांद्याची पात मी अशी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे। आपले कोवळे कोवळे जे कांदे असतात त्याची ही पात आहे, अप्रतिम लागते। पहिल्या काळी कांदा हा कायम मिळत नसायचा, त्याचा सीजन असायचा, शक्यतो पावसाळ्यामध्ये हा सीजन यायचा। अशी ही कोवळी कोवळी कांद्याची पात आपण चिरून घेतली आहे। बारीक नाही चिरायची, थोडीशी अशी मध्यम चिरायची। ज्यादा बारीक चिरल्यानंतर त्याची भाजी नंतर अशी मोकळी होत नाही, घट्ट होते। आता आपण चला रेसिपीला सुरुवात करूया। मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तेल थोडंसं जादाच घ्यायचं, कारण की अशा भाज्यांना तेल जादा असलेलं चांगलं लागतं। शक्यतो ही अशी लोखंडी कढईत करू नका, कारण की भाजी खूप काळी होते। आता याच्यात आपण मोहरी टाकूया। मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकूया। पहिल्या कार्य असं चमच्याचं ते काय नसतं, प्रत्येक गोष्ट हातानेच वापरली जायची। हळद टाकूया। आता आपण जी चिरून घेतलेली पात आहे ना ती याच्यात टाकून घेऊया। आता चांगलं मिक्स करून घेऊया। तेलामध्ये आपलं हे छान असे भाजून घ्यायची ही पात। ही भाकरी बरोबर खूप छान लागते, त्यात जर बाजरीची भाकरी असेल तर अजूनच छान लागते। साधारणतः 2 मिनिट आपण ह्या तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर आता आपण मीठ टाकणार आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आणि ही मटकीची डाळ आहे, ही मी 15-20 मिनिटांसाठी भिजत ठेवली होती। हे पाण्यासहित भिजत टाकून घेऊया। कोणतरी त्यात थोडंसं तिखट टाकतं, हे आपण नाही टाकणार। आता ह्याला आपल्याला चांगलं 20 मिनिट मीडियम गॅसवरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। एकदम आपल्याला मोकळी करायची आहे। आणि याचा कलर तुम्ही बघू शकता, असा कच्चा कच्चा आहे, म्हणजे अशी पात कच्ची दिसते, तर ती शिजल्यानंतर पूर्ण याचा कलरही बदलतो, दिसायलाही खूप छान दिसते। आता साधारणतः आपल्याला याला 15 ते 20 मिनिट आहे असं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे कमी गॅसवर शिजत। आता 15 ते 20 मिनिटात तुम्ही बघू शकता आपली पात छान अशी तयार झाली आहे। एकदम अशी, जोपर्यंत त्याला असं तेल सुटत नाही तोपर्यंत समजायचं की आपली पात तयार झाली नाही। जेव्हा असं तेल सुटतं तेव्हा आपली ही पात पूर्णपणे तयार झाली आहे असं समजायचं व गॅस बंद करायचा। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।